नाशिक शहरातल्या सातपूर एरियामधल्या MIDC भागामध्ये 3 रस्ते इथे एकत्र आलेले आहेत। या एकत्र रस्त्यावर इथे कोणीतरी हे 7 लिंबू, मिरची आणि 11 रुपये आणि काही डाळी-साळीचे पदार्थ ठेवलेले आहेत। याचं कारण असं की काल होती अमावस्या आणि अनेक मांत्रिक भगत ऋषी याप्रमाणे हे लोक एखाद्या मनोरुग्ण किंवा गरीबानामती झालेल्या व्यक्तीला अशा प्रकारे भीती घालतात आणि दैवी तोडगे उपाय सुचवतात, अंधश्रद्धायुक्त असे उपाय सुचवतात, ज्यामुळे त्याला बरं वाटेल अशा बहाणा करतात आणि त्यांचं आर्थिक किंवा इतर मार्गाने शोषण करतात। मात्र या कारणास्तव हे असं काहीही घडत नाही। लोकांनी याच्याबद्दलची भीती बाळगू नये। येणारे जाणारे लोक हे अचानक पाहिल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते आणि त्यांच्या मनामध्ये अंधश्रद्धा फैलण्याची शक्यता असते। म्हणून लोकांनी अशा अंधश्रद्धायुक्त गोष्टीवर विश्वास ठेवू नये। माझ्यासोबत आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते पाटील साहेब आहेत, त्यांना विनंती करतो की त्यांनी लोकप्रबोधनात्मक लोकांना हे अशा प्रकारचं आवाहन करावं। हे अशा प्रकारच्या अंधश्रद्धेवर विश्वास लोकांनी ठेवू नये आणि हे चौकात जे केलेलं आहे हे चुकवण्यासाठी ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते। तर हे अंधश्रद्धेवर अजिबात विश्वास ठेवू नये आणि ही प्रथा बंद करावी असे आवाहन त्यांनी केलेले आहे। म्हणून तमाम नवयुवकांना आम्ही आवाहन करतो की जिथे जिथे कुठल्याही शहरात गावात असे दिसत असेल तर त्यांनी स्वतःहून कुठली भीती न बाळगता मनामध्ये अंधश्रद्धेच्या बद्दल कुठलाही संशय न ठेवता या प्रकारचे हे सगळं उचलावं। आम्ही सगळं उचलतोय आणि बाजूला ठेवतोय। हे 11 रुपये याच्यासोबत खरंच ही राष्ट्रीय संपत्ती आहे, ही अशा प्रकारे नष्ट करण्याचा कोणाला अधिकार नाही। हेही सगळं आम्ही सांभाळतो आणि ह्या सगळ्या गोष्टी कोणाच्याही नजरेस पडणार नाही अशा आडबाजूला आम्ही घेऊन ह्या इकडे फेकून देत आहोत। परत सगळ्यांना आवाहन करतो की अशा प्रकारे कोणीही ह्या अंधश्रद्धायुक्त घटनेवर विश्वास ठेवू नये आणि स्वतःच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा, म्हणजे याच्यावरचा अशा प्रकारचा अवैज्ञानिक गोष्टीवर आपण विश्वास ठेवणार नाही। धन्यवाद। लागून असलेल्या सातपूर MIDC एरियामध्ये ही एक चौफुली आहे। या चौफुलीच्या मध्यभागी ह्या दैवी तोडगे उतारा केलेल्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत। हे का केलं जातं? एखाद्या व्यक्तीला, कुटुंबाला बाहेरची बाधा झालेली असते, त्याच्यामुळं काही संकट असतात, काही अडचणी असतात। अशा प्रकारची ही अडचणी, संकटे वस्तुस्थितीला धरून दूर करण्यापेक्षा काही मांत्रिक भगत असा दावा करतात की तुम्हाला काहीतरी बाहेरची बाधा करणे झपाटलेलं आहे आणि माझ्या अंगी काही दैवी शक्ती आहे आणि मी ती तुमची सगळी अडचणी, संकट, आजारपण सगळं दूर करू शकतो, रोग निवारण करू शकतो आणि असा दावा करून अशा अंधश्रद्धायुक्त वस्तू याच्यामध्ये हे मांत्रिक त्या कुटुंबाला त्याचा उतारा करतात आणि अमावस्या, पौर्णिमा, शनिवार अशा दिवशी हे प्रकार ते करतात। शक्यतो रात्री करतात, निम्या रात्री करतात आणि त्या कुटुंबातील व्यक्तीला सोबत घेऊन अशा ह्या चौफुलीवर हे सगळे पदार्थ आणून ठेवतात। याच्यामध्ये बघा, हे नारळ आहे, खरं तर ह्या सगळ्या खाण्याच्या वस्तू आहेत। हे 2 नारळ आहेत, लिंबू आहे, अंड आहे आणि आणखी काही वस्तू अशा असतात की ज्या सगळ्या खाण्याच्या वस्तू असतात। मात्र ह्या अशा रस्त्यावर ठेवून त्यांची नासधूस केली जाते आणि सगळ्यात धोका मोठा असा की भर रस्त्यात ठेवल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांचा अपघात होण्याची दाट शक्यता असते। दुसरा भाग असा की हा अंधश्रद्धा फैलवण्याचा हा धोका आहे आणि म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत आम्ही तमाम नवयुवकांना विशेषतः नम्र आवाहन करतो की अशा अंधश्रद्धायुक्त वस्तू जर भर रस्त्यात तुम्हाला कुठं दिसल्या तर त्या कृपा करून उचलून बाजूला ठेवा। खरोखर खाण्याच्या वस्तू असतील तर त्या घरी घेऊन निर्धास्तपणे खा, कुठलीही भीती बाळगू नका। अंधश्रद्धा हे केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावामुळे मनामध्ये घर करून असतात। आणि काल आपण दिवाळीचा सण अतिशय उत्साहात साजरा केला। दिवाळी सण आपण प्रकाश पर्व म्हणून साजरा करतो, मात्र हा अंधश्रद्धेचाही अंधार अजूनही आपल्या मनामध्ये, आपल्या समाजामध्ये घर करून राहिलेला आहे। तो दूर करायचा असेल तर आपल्याला ह्या सगळ्या अंधश्रद्धायुक्त वस्तू ज्या
खरोखर वाया गेलेले आहेत. आता ते खरं फेकणं अव्यावहारिक आहे, तरीही त्या फेकावं लागतात कारण ते खाणे योग्य नाही. म्हणून सगळं तमाम नागरिकांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीनं आम्ही नम्र आवाहन करतो की अशा प्रकारचे उतारे फातारे करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवू नका, अंधश्रद्धेचे बळी ठरू नका. स्वतःमधला असलेला वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करा आणि एक सुज्ञ नागरिक म्हणून या देशाच्या सेवेत समर्पित व्हा. धन्यवाद.